मृदा प्रदूषण म्हणजे काय, ते कसे रोखावे? मित्रांनो, आज आपल्या देशामध्ये प्रदूषणाचे प्रमाण खूप जास्त वाढलेले आहे. नैसर्गिक असो किंवा कृत्रिम गोष्ट असो, कोणतीही वस्तू आपल्याला शुद्ध मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. दूषित हवा आणि पाण्यामुळे लोकांचे आयुष्य कमी होऊन त्यांना श्वसनाचे विकार आणि पोटांच्या विकाराशी ग्रासले गेलेले आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, ध्वनी प्रदूषणामुळे लोकांच्या श्रवण शक्तीवरती देखील परिणाम होत आहे. तर मित्रांनो, आपण वायू प्रदूषण, जल प्रदूषण आणि फार फार तर ध्वनी प्रदूषण ऐकले असेल, पण तुम्ही कधी मृदा प्रदूषण ऐकले आहे का? नाही ना? मित्रांनो, मृदा म्हणजे माती आणि प्रदूषण म्हणजे दूषित होणे, म्हणजेच मृदा प्रदूषण, दूषित माती याच्यावरती आपल्याला चर्चा करायची आहे. तर काय कारणे आहेत ही मृदा प्रदूषित होण्याची, त्याचे सामाजिक जीवनावरती कसे दुष्परिणाम होतात आणि ते कसे रोखावे, जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार मित्रांनो, मी गुरुदत्त लामतुरे, ॲव्हेंचर ॲग्री टेक्नॉलॉजी या कंपनीमध्ये मागील 13 वर्षापासून संचालक या पदावर मी काम करत आहे. शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या सेंद्रिय खतांची आणि सेंद्रिय औषधांची आम्ही निर्मिती करत आहोत. आतापर्यंत या उत्पादनांच्या वापरामुळे शेतकऱ्यांना त्याचा फायदाही झालेला आहे आणि शेतीतून मोठे उत्पादन काढण्यासाठी त्याचा त्यांच्यासाठी खूप मोठा फायदा होत आहे. मित्रांनो, यासोबतच शेतकऱ्यांना शेतीच्या संबंधित अनेक समस्या असतात, ज्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही वारंवार वेगवेगळे सेमिनार आयोजित करत असतो. तुम्ही देखील शेती करत असाल किंवा शेतीमधील काही मदतीची तुम्हाला आवश्यकता असेल तर आमच्याशी नक्की संपर्क साधा. आता वळूयात आपल्या व्हिडिओच्या विषयाकडे. मनुष्याबरोबरच प्रत्येक जीवाची नाळ ही मातीशी जुळलेली आहे. आज जरी तुमच्यापैकी बरेच जण शहरात राहत असाल तरी पण तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये रोज वापरल्या जाणाऱ्या जीवनावश्यक गोष्टी या शेतकऱ्यांच्या मातीतूनच येतात. पण मित्रांनो, तुमची ही दैनंदिन गरज भागवणारी माती आज प्रदूषित होत चाललेली आहे. प्रदूषित होत चाललेली आहे म्हणजे नक्की काय होत आहे, मातीसोबत नक्की काय घडत आहे, हे आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर काय आहे मृदा प्रदूषण? मित्रांनो, काही भौतिक कारणांमुळे मातीतील सुपीकता कमी होते, त्यातील जीवाणू मरतात आणि जमीन क्षारयुक्त बनते. त्यामुळं मातीला दूषित मृदा आपण असे म्हणतो. तर ही भौतिक कारणे काय आहेत, त्याचा परिणाम काय होतोय आणि लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शेतीची उत्पादन क्षमता कशी कमी होत चाललेली आहे हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. मित्रांनो, वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शेतकरी कमी कालावधीमध्ये जास्त उत्पादन घेतात, पण हे उत्पन्न घेताना अतिशय मोठ्या प्रमाणावरती रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर हा केला जातो. हे रासायनिक खतं आणि रासायनिक कीटकनाशकं अतिशय जास्त प्रमाणामध्ये वापरले तर जमिनीमधील जीवजंतू जे आहेत किंवा जमिनीमधील जी जैवविविधता आहे यांचा नाश होत आहे आणि त्यामुळं जमीन नापीक होत चाललेली आहे. याशिवाय मित्रांनो, शेतातील पिकांना आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी दिल्यास ती जमीन क्षारयुक्त होत जाते आणि मातीतील कडकपणा वाढून ती नापीक होऊ शकते. तसेच मित्रांनो, न कुजणारा कचरा मातीमध्ये मिसळल्यानंतर मातीचं प्रदूषण होते. याशिवाय बरेच शेतकरी मित्र आहेत की कारखान्यातील पाणी किंवा नदी नाल्यांमधून किंवा धरणामध्ये जे ओढे येत आहेत, नद्या येत आहेत, त्याच्यामध्ये जे कारखानदारीचं पाणी मिक्स झालेलं आहे आणि ते जर शेतीसाठी वापरलं तर त्याच्यामधून भरपूर क्षार वाढण्याची शक्यता आहे आणि आपली माती ही जास्त प्रदूषित होत चाललेली आहे. तर मित्रांनो, हे मातीचं प्रदूषण रोखण्यासाठी काय करायला हवे? शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी रासायनिक खतांचा संतुलित वापर करणे आणि सेंद्रिय खतांचा वापर वाढवणे आपल्याला हा एक मोठा पर्याय आहे. त्याचबरोबर रासायनिक कीटकनाशकांऐवजी आपण सेंद्रिय कीटकनाशकही वापरू शकतो किंवा दोघांचा संतुलित वापर केला तर आपण प्रदूषण कमी करू शकतो. याचबरोबर आपल्याला जमिनीमधील जी सूक्ष्म जीवजंतूची संख्या आहे ती वाढवण्यासाठी सेंद्रिय खतांबरोबरच आपल्याला जैविक खते जी आहेत, वेगवेगळ्या जीवाणूंची जी खते आहेत, ते मातीमध्ये वापरणं अतिशय गरजेचं झालेलं आहे. शेतकरी मित्रांनो, शेतातील पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी ठिबक सिंचन पद्धती, तुषार सिंचन पद्धती यांचा अवलंब करणे आता अतिशय महत्त्वाचे होत चाललेले आहे. पिकांना जेवढं पाणी गरजेचं आहे तेवढंच पाणी देणं आता पिकांसाठी आणि आपल्या मातीसाठीही अतिशय उपयुक्त ठरत आहे. या पद्धतीमुळं पाणी थेट पिकांच्या मुळालाच मिळते आणि शेतातील क्षारता आटोक्यात राहते आणि जमीन खारवट किंवा कडक न होता तिच्यातील सुपीकता टिकून राहण्यास मदत होते. याशिवाय मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही शेतात सेंद्रिय खत वापरता त्यावेळेस त्यात असणारे न कुजणारे पदार्थ
वेगळे करून मगच ते शेतात वापरावे. शेतकरी मित्रांनो, पावसाळ्यात शेतातून वाहणाऱ्या पाण्याबरोबर शेतातील पिकाच्या वाढीस आवश्यक असणारे घटकही वाहून जातात. त्यामुळे जास्तीत जास्त आपल्या शेतातील पाणी आपल्या शेतातील चढाच्या बाजूला अडवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे, जेणेकरून आपल्या क्षेत्रातील पाण्याची पातळीही संतुलित राहील आणि तुमची जमीन प्रदूषित होण्यापासून पण वाचेल. मित्रांनो, तुमच्या शेताच्या बांधावर असणारे झाडेही तुमच्या शेतातील माती प्रदूषित होण्यापासून कमी करण्यासाठी मदत करत असतात. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये सुटणाऱ्या सुसाट वाऱ्याने तुमच्या शेतातील सुपीक माती सुद्धा वाऱ्याबरोबर ती उडून जाते. ही बांधावरील झाडे आपल्या शेताचे या वाऱ्यापासून रक्षण करतात. त्यामुळे शेताच्या बांधावर ती जेवढी दाट झाडे लावता येतील ती लावली गेली पाहिजेत. ही झाडे आपली उभी पिकं यांचंही विंडब्रेक पासून संरक्षण करत असतात. मित्रांनो, खडकापासून मातीची निर्मिती होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी जातो. त्यामुळे या मातीची सुपीकता टिकवून ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. जर अशाच पद्धतीनं माती प्रदूषित होत राहिली तर एक वेळ अशी येईल जिथे तुमच्या शेतातील सर्व मृदा नापीक होऊन तुमची जमीन कोणतेही पीक घेण्याच्या लायक राहणार नाही. मित्रांनो, माती प्रदूषण, त्याची कारणे आणि त्यावर काय पर्याय करावे हे जर लक्षात आले असेलच तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, इतर शेतकरी मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. चला तर मग भेटूया एका नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मित्रांनो, जय जवान जय किसान.